नंतर त्यांचे शिष्य झाले आणि शेवटपर्यंत तुकोबारायांच्या सेवेमध्ये अशा प्रकारचा त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. त्यांनी म्हटलेलं आहे की हे अभंग हा गाथा चारी वेदाचं मानवाला आवश्यक अशा प्रकारचं विवरण गाथा गाथा तरी सगळा कुठं आता पाहायला जातो. पारायण होतात फार तर ते बी ज्ञानेश्वरीची जास्त होतात. कारण ज्ञानेश्वरीचं पारायण जितक्या लवकर होतं तेवढ्या लवकर गाथ्याचं नाही होत. आणि गाथ्याचं पारायण जेवढं लवकर होतं तेवढं तर भागवताचं होतच नाही. तसे 3 ग्रंथ आपल्या वारकरी संप्रदायाचे मूळ अशा प्रकारचे ग्रंथ आहेत. आपले वेद हेच आहे, गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत. पण आकाराने ज्ञानेश्वरी लहान असल्यामुळे 2-2.5 तास 3 तास पारायण केलं की 7 दिवसात पारायण होऊन जातं. ज्ञानेश्वरीची पारायण जास्त करतात. मध्ये मध्ये थोडे गाथ्याची पारायणे चांगली वाढली होतात. आता गाथ्याची पारायण पण मग पारायण होतात. खरं तर त्या पारायण करणाराचा त्या अभंगाशी संबंध बहुतेक नसतो. म्हणजे अभंगात काय सांगितलेलं आहे त्या अर्थाकडे त्याचं लक्ष नसतं. ते तर वाचणाराचं ते चालीकडे लक्ष असतं आणि बसणाराचं पान उचलायकडे लक्ष राहतं. लोकांनी उचललं की मग गावात सप्ताह असला की नियम केला ते प्रत्येक घरचा एक माणूस पारणारा पाहिजे. आणि मग एक माणूस मग माणूस फक्त ते पिल्ले पाठवून देतात. त्याचा बाप नाही पारणाला येत. आता लहान लहान परत विचारायला काय करतो. त्या ज्ञानेश्वरी समोर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नेणो युक्तीची ते बोली म्हणून ठेवली पायी डोई. काय हे पिल्लेलं काय करेल ते आपलं उठून तिथं पाणी काय बोलले वाचले काय नाही त्याचे संस्कार होतात. त्याच्याबद्दल काही नाही. पारायणाचे त्याला पुण्य लागेल त्याच्यातही काही अडचण नाहीये. पण केवळ संतांनी पारायण करण्याकरता ग्रंथ केलेलेच नाही असं कुठंच नाही लिहिलेलं. तुकोबाराय म्हणतात की मी गाथा का लिहिला. या अक्षराची आटाआटी कशा करता केली आटाआटी अक्षराची देवासाठी हितावरी यावे कोणी बोलिलो यावे. सांगा ना किती सत्य आपलं हित व्हावं म्हणून केले जातात. तुमच्यातले जवळ जवळ सत्य करणारेच आहे सगळे. अपवाद वेगळा पण असं कुठं तुम्हाला पत्रिकेत दिसलं का. आपलं कल्याण व्हावं म्हणून आपण सत्ता करतो. याची पुण्याची त्याचा अंक त्याचं तंक त्याचं तंक. हिता करता कल्याण करता हे ग्रंथ संतांनी